सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. पुण्यामध्ये BMW वापरणाऱ्या रईस दादाचा प्रताप, रस्त्यावरती गाडी लावून फुटपाथवरती लघुशंका. व्हिडिओ समोर येताच लोकांमध्ये संतापाने टीकेची झोड. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे. सिंहगड कॉलेजजवळ दाम्पत्याला किरकोळ कारणावरून मारहाण. कोथरूडमध्ये गाडी आडवी आणली म्हणून तरुणाला टोळक्याकडून मारहाण, तर मोमीनपुरामध्ये ज्यूस विक्रेत्याला बदललं. संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचा जबाब. एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावरती कशाला उठतात? संतोष देशमुखांनी फोनवरून विष्णू चाटेला सवाल केल्याचं वैभवीच्या जबाबामधून आलंय समोर. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब. हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती उघड. कराड चाटे गुले टोळीचा फासा वळण्यासाठी गोपनीय साक्षीदारांची मदत. धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात. कृषी विभागामधल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. मुंडे आणि कराड यांनी कृषी विभागाचे 200 कोटी परस्पर उचलल्याचा धस यांचा आरोप. आशिष शेलारांसाठी चक्क तुळजाभवानीचे अभिषेक थांबवले. मंदिर पाहण्यासाठी मंदिरात पोहोचले तेव्हा सुरू होते भाविकांचे बुकिंग केलेले अभिषेक. भक्तांमध्ये नाराजीचा सूर. MSRTCचा अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली नियुक्ती. काही दिवसांपूर्वीच IS संजय सेठी यांनी केली होती नियुक्ती. औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यामध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता. कबरे उघडून टाकण्यासंदर्भात खासदार उदयनराजे, मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य, तर हिंदू जनजागृती समितीची देखभाल निधीवरती आक्षेप. एक खून करण्याची परवानगी द्या. रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतींकडे पत्र लिहून मागणी. महिलांवरील अन्याय आणि अत्याचार प्रवृत्ती आणि निष्क्रिय कायदा सुव्यवस्थेचा खून करायचा असल्यास विचार. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महिलांसोबत खास संवाद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.